शर्मा ग्लोबल हेल्थ गुरु या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आयुर्वेदाने स्वस्थ व्यक्तीची एक व्याख्या केलेली आहे। अर्थात समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिय प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यादी येते। म्हणजेच काय थोडक्यात तर ज्या व्यक्तीच्या शरीरातील तिन्ही दोष सातही धातू जठराग्नी तसेच त्याचे इंद्रिय व मन तसेच त्याची मलक्रिया मूत्रक्रिया ह्या व्यवस्थित कार्य करत असतील, म्हणजे त्यामध्ये कुठलाही बिघाड झालेला नसेल, त्या व्यक्तीला स्वस्थ व्यक्ती असे म्हणता येतो। परंतु आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या व्याधीने ग्रासलेला आहोत। परंतु आज आपण अशा छोट्याशा सोप्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा 10 आरोग्यदायी टिप्स बद्दल बोलणार आहोत। चला तर सुरू करूया 10 महत्त्वपूर्ण अशा सोप्या आरोग्यदायी टिप्स। तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची आरोग्यदायी टिप म्हणजे सकाळी लवकर उठणे। मित्रांनो, पूर्वी आपले वयस्कर मंडळी सांगायचे की ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठे, म्हणजेच काय तर सकाळी सूर्य उजाडण्याच्या पूर्वी आपण सर्वांनी लवकर उठलं पाहिजे, जेणेकरून सकाळची जी ताजी आणि भरपूर मात्रा असलेला ऑक्सिजन हे आपल्या शरीराला प्राप्त होईल, तसेच शरीर हे निरोगी व तंदुरुस्त राहील। त्याकरिता सकाळी लवकर उठणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर आहे शुद्ध पाण्याचा वापर। मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर ताजं आणि कोमट पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं। म्हणजेच काय तर शरीरातील विषारी पदार्थ किंवा घटक हे शरीराबाहेर काढण्याकरिता शरीराला मदत होते। मित्रांनो, यामध्ये मध आणि लिंबाचा जर वापर केला तर त्यामुळे आपली पचनक्रिया देखील चांगली होते, त्यामुळे आपले शरीर देखील शुद्ध होते, तसेच आपल्याला ऊर्जा देखील प्राप्त होते। मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर आहे ते म्हणजे संतुलित आहाराचा स्वीकार। मित्रांनो, यामध्ये काय तर आपण पाहतोच आहे की आज घडीला आपण झटपट बनवणं आणि झटपट खाणं याकडे आपला कल जो आहे हा वाढलेला आहे। मित्रांनो, आहार जो आहे हा 6 रसांनी युक्त तसेच विविधतेने नटलेला असला पाहिजे। म्हणजेच काय तर मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय या 6ही रसांचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे। तसेच त्यामध्ये रंगबिरंगी पालेभाज्या, विविध फळे, विविध प्रथिने ज्यातून आपल्याला मिळतात, या सर्व गोष्टींचा समतोल राखून जर आहार आपण सेवन केला तर यामधून आपल्याला पौष्टिक तत्व हे आपल्या शरीराला मिळेल, तसेच आपले शरीर हे सुदृढ आणि निरोगी राहील। याकरिता बाहेरील खाणं जसे की हॉटेलिंग असेल किंवा जंक फूड्स असेल किंवा पॅक केलेले डबाबंद पदार्थ असतील हे आपण टाळायला हवं आणि घरी बनवलेलं पौष्टिक सर्व तत्वांनी युक्त असा आहार आपण सेवन केला पाहिजे। मित्रांनो, चौथ्या क्रमांकावर जर पाहायला झालं तर कमीत कमी दररोज 30 मिनिटांचा व्यायाम हा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे। व्यायामात लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यम बलम सुखम। म्हणजे काय तर व्यायामामुळे आपल्याला दीर्घायुष्य मिळतं, शक्ती मिळते, प्रसन्नता मिळते इत्यादी आपल्याला व्यायामामुळे फायदे होत असतात। तर मित्रांनो, दररोज कमीत कमी 30 मिनिटांचा जो व्यायाम आहे हा आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे। याकरिता तुम्हाला कुठल्याही जिममध्ये जाऊन वजन उचलण्याची गरज नाही आहे, तर तुम्ही घरी बसल्या देखील दररोज स्ट्रेचिंग करू शकता, योगा करू शकता, वॉक करू शकता, प्राणायाम करू शकता। अशा प्रकारचे कित्येक व्यायाम आपण हे घरी बसल्या देखील आपण करू शकतो। तर यामुळे काय होईल, तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील, तसेच तुमच्या हृदयाचे जे आरोग्य आहे हे देखील अतिशय चांगले होईल। त्यामुळे दररोज किमान 30 मिनिटांचा व्यायाम करणे देखील आवश्यक आहे। मित्रांनो, यामध्ये 5व्या क्रमांकाला काय तर भरपूर पाणी पिणे। मित्रांनो, अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते भेषजम। मित्रांनो, पाण्याला आपल्या आयुर्वेदामध्ये तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। मित्रांनो, पाणी हे औषधाचं देखील काम करतं। म्हणजेच काय तर अजीर्ण झालं आणि तुम्ही 1 ग्लास पाणी जरी पिलात तरी तुमचं अजीर्ण हे कमी होतं। तर मित्रांनो, सांगायचा उद्देश हाच की दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी हे पिणे अत्यंत आवश्यक आहे। यामुळे आपला जी त्वचा आहे ही देखील ताजीतवानी राहील, तसेच आपलं शरीराला डिहायड्रेशनचा सामना करावा लागणार नाही। शरीराचं डिटॉक्सिफिकेशन हे देखील याच पाण्यामुळे होत असतं। त्यामुळे दररोज 8 ते 10 ग्लास पाणी हे पिणे अत्यंत आवश्यक आहे।
मित्रांनो, यामध्ये 6व्या क्रमांकावर आहे ते म्हणजे पुरेशी झोप घेणे. मित्रांनो, आपल्या शरीराला आराम करण्याकरिता किमान 7 ते 8 तास झोप ही अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपले शरीर देखील उत्कृष्टरित्या काम करेल, तसेच मन देखील प्रसन्न राहील. मित्रांनो, आज आपण पाहतो की आपण या धावपळीच्या युगामध्ये आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला झोपेची वेळ असते त्यावेळेस आपण टीव्ही पाहणं किंवा मोबाईल याचा अतिशय जास्त वापर करतो. त्यामुळे काय होतं तर आपली ही झोप जी आहे ही पूर्ण होत नाही आणि पर्यायाने आपल्या शरीराला व आपल्या शरीरातील इतर अंगांना अतिशय जास्त मेहनत करावी लागते, काम करावे लागते. त्यामुळे आपल्याला विविध रोगांनी देखील आपण ग्रासले जातो. त्याकरिता मित्रांनो, पुरेशी झोप घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. दररोज किमान 7 ते 8 तास ही झोप आपण घ्यायलाच हवी. मित्रांनो, 7व्या क्रमांकावर पाहायचं झालं ते म्हणजे तणावाचं व्यवस्थापन. मित्रांनो, आपल्या या धावपळीच्या युगामध्ये तसेच कामाच्या व्यस्ततेमुळे आपण बहुतांश वेळेस आपल्या शरीराकडे, आपल्या मनाकडे आपण दुर्लक्ष करत असतो. त्यामधूनच सुरू होतो तो म्हणजे मानसिक आजार, मानसिक त्रास किंवा तणाव यापासून आपण ग्रासले जातो. तर मित्रांनो, ह्यासाठी तणावाचे उत्तम व्यवस्थापन करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. यामध्ये काय करता येतं तर आपण पुरेशी विश्रांती ही आपल्या स्वतःसाठी आपण दिली पाहिजे. ध्यान केलं पाहिजे, धारणा केली पाहिजे, तसेच मेडिटेशन हे देखील आपण यामध्ये करू शकतो. तर मित्रांनो, ह्यामुळे काय होईल, आपल्या मनाला व शरीराला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आणि पर्यायाने आपले शरीर हे निरोगी राहील. मित्रांनो, यामध्ये 8व्या क्रमांकावर पाहायचं झालं तर ते म्हणजे दररोज फळांचा वापर आपल्या आहारामध्ये करणं. मित्रांनो, दररोज किमान 2 ते 3 प्रकारची फळे ही आपण खाल्ली पाहिजे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की फळांमध्ये विविध प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स ह्याची मात्रा ही भरपूर प्रमाणात असते आणि हीच फळे आपण जर सेवन केली तर आपल्या शरीराला देखील ती विटॅमिन्स आणि मिनरल्स त्या फळांमधून प्राप्त होते आणि पर्यायाने आपले शरीर हे निरोगी असते. कारण आपल्या शरीराची फळे खाण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते, तसेच त्वचा व केस हे देखील सुंदर होतात. त्याकरिता दररोज किमान 2 ते 3 फळांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये केलाच पाहिजे. तर मित्रांनो, 9व्या क्रमांकावर काय तर ताजं अन्न आपण खायला पाहिजे. यामध्ये काय मित्रांनो, आज आपण पाहतो की आपण जास्त करून तळलेले पदार्थ खातो, डब्बाबंद पदार्थ, प्रोसेस केलेले पदार्थ खातो, परंतु त्यामधून आपल्याला कुठलेही पौष्टिक तत्व असे मिळत नाही. त्याऐवजी आपण घरी बनलेले भाजी, पोळी, भात, वरण किंवा हिरवे पालेभाज्यांनी युक्त जर आपण भोजन, घरचा जो सकस आहार आपण जर सेवन केला तर त्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्व देखील मिळेल, विविध जीवनसत्वे मिळतील जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्याकरिता ताजं अन्न हे आपण खायला हवं. मित्रांनो, आता पाहूया अंतिम 10व्या क्रमांकावर, आणि ते मला पर्सनली असं वाटतं की खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं. मित्रांनो, पूर्वी आपण पाहिलेलं आहे की आयुर्वेदामध्ये स्वस्थ पुरुषाची म्हणजे निरोगी व्यक्तीची एक व्याख्या आहे, ती म्हणजे समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिय प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यादी दीयते. मित्रांनो, ह्यामध्ये काय तर एखाद्या व्यक्तीचे सर्व धातू, 7ही धातू, 3ही दोष, त्याचे संपूर्ण मलक्रिया या व्यवस्थित कार्य देखील करत असतील, परंतु मन हे दूषित असेल तरी देखील त्याला स्वस्थ पुरुष किंवा निरोगी असं म्हणता येणार नाही. तर मित्रांनो, ह्याकरिता सकारात्मक दृष्टिकोन हे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपलं मन हे स्वस्थ राहील व आपल्याला निरोगी आरोग्य हे प्राप्त होईल. मित्रांनो, मला आशा आहे की आपल्याला या 10 सोप्या परंतु महत्त्वपूर्ण असलेल्या टिप्स आवडल्या असतील. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या ग्लोबल हेल्थ गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सर्व मिळून एक निरोगी समाजाचे निर्माण करूया. पुन्हा भेटू नवीन विषयामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.